कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनिवास, मला का नाही बोलू दिलं तू? अगं पण मला कसं लागलं हे घरच्यांना सांगून काय काय होणार आहे? आणि लपवून तरी काय होणार होतं श्रीनिवास? सी, आपल्याला खरं काय ते माहित नव्हतं तोपर्यंत ठीक होतं ना, बट नाउ वी नो समथिंग। अँड डोंट यू थिंक आपण तुझ्या दादा मामांना हे सांगायला हवं की नीरजला किडनॅप करून शिर्केचा प्लॅन होता त्यांना अडकवण्याचा, सो ते अलर्ट होतील आणि काहीतरी प्रॉपर वे आउट काढतील ना? नाही होवी, हे बघ एकदा का माझ्या हातात सगळे पुरावे आले की ते सगळे पुरावे मी गावकऱ्यांसमोर ठेवणार आहे आणि दादा मामाच्या नावाला जो डाग लागलाय तो मी पुसून काढणार आहे। तोपर्यंत प्लीज प्लीज कोणालाही काही सांगू नकोस। फाइन, नाही सांगणार, पण एक कंडिशन, तुला ही पेन किलर घ्यावी लागेल। या अशा गोळ्या आम्ही कधी खाल्ल्या नाहीत ग, आजपर्यंत लेप काढा यांचा वापर करूनच आम्ही उपचार घेत आलोय। श्रीनिवास, आता खूप दुखतंय ना, म्हणून तुला खरंच बरं वाटेल ह्याने। होई पण प्लीज। बरं ठीक आहे दे। श्रीनू, ह्या बघ वेखंड आणलंय, डोक्यात लावून घेऊया। मग अगं तू कशाला त्रास करून घेतलास? त्रास कसलो येलो आपल्या लेकरासाठी काय करू? हे बघ डोक्यात आणि छातीक लावूया, म्हणजे बरा वाटत उद्यापर्यंत। ये पड बघू, ये आई काय रे? नाही नाही काय नाही। नाही काय नाही श्रीनू, मग कळवळलंस कशाक? अगं ते जरा नाही, खूप लागलंय। होवी, तिला तरी खरं सांगू दे। अगं पण श्रीनू थांब जरा। उभी, काय झालं सांग मका। मावशी, ज्या गुंडांनी नीरजला किडनॅप केलं त्यांची इन्फॉर्मेशन मिळाली अँड त्यांनीच गोडाऊनही जाळलं। काय? हो, आणि तो अपघात नव्हता। अगं मग ते गुंड? श्रीनिवास आणि नीरज त्यांना पकडायला गेले होते आणि ते पकडलेही गेले। त्या सगळ्यात श्रीनिवासलाही थोडंसं लागलं, म्हणूनच दुखतंय, सो ही पेन किलर आणली होती मी। श्रीनू, श्रीनू, प्रत्येक गोष्ट सांगतच म्हणतस ना उमाईक? एवढी मोठी गोष्ट मका सांगू काय झालं होता? हुमाई, तू अशी काळजी करत राहणार मला माहिती आहे। आधीच तुला व्याप काय कमी आहेत का, म्हणून मी तुला नाही सांगितलं। आणि हुमाई बघ, तू सोडून घरात कोणालाच काही माहित नाहीये, त्यामुळे कुणालाच काही समजू देऊ नकोस। आणि दादा मामाला तर अजिबात नाही। बघ हुमाई, आम्ही त्या गुंडांना पकडून पोलिसात देणारच होतो, पण त्या आधीच ते पळून गेले। आणि दादा मामाला जर कळलं मला एवढं लागलंय तर त्याला असं वाटेल की त्याचे संस्कार विसरून मी असं काहीतरी गुंडगिरी वगैरे करतोय, त्याचा त्याला खूप त्रास होईल। उमेद, तू प्लीज त्याला काही कळू देऊ नकोस प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।